आणि आता आपण सुरुवात करणार आहोत 25 मिनिटं 50 बातम्यांना। महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सरस्यांचा मृत्यू हा एक अपघात आहे। अपघाताचं राजकारण काय करायचं असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नवीन भूमिका मांडली आहे। राज ठाकरेंनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या बांधकाम स्थळाला भेट दिली। यावेळेला त्यांनी स्मारकाच्या बांधकामाचा आढावाही घेतला। यावेळेला त्यांनी बांधकाम कशा प्रकारे होतंय याची सविस्तर माहिती सुद्धा घेतली आहे। जळगावच्या 5 आमदारांनी बंडखोरी केल्यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची पाचोऱ्यात सभा होतीये। मंत्री गुलाबराव पाटलांसह इतर आमदारांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या सभेला लाखो शिवसैनिक येतील असा विश्वास आयोजक वैशाली सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक आता कंटाळलेत। सारखं माझे वडील चोरले हेच ते बोलत असतात। जे स्वतःचे वडील सांभाळू शकले नाहीत ते बाकीच्यांना काय सांभाळणार असा सवाल किशोर पाटील यांनी केलाय। जळगावामधल्या पाचोऱ्यात ठाकरे गट शिवसेनेची सभा होतीये। मात्र या सभेवरनं मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांना इशारा दिलाय। संजय राऊतांनी चौकटीत बोलावं नाहीतर सभेत घुसू असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय। मंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः केव्हा चौकटीत राहून बोलले असा सवाल एकनाथ खडसेंनी केलाय। जी अपेक्षा संजय राऊतांकडनं करतायत त्याची सुरुवात स्वतःहून करावी असा टोलाही त्यांनी लगावला। बाळापूरचे ठाकरे गटातले आमदार नितीन देशमुखांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केलाय। नागपुरात देशमुखांच्या जल आंदोलनाची दिशा बदलण्यासाठी पोलिसांनी चर्चा केली होती। त्या दरम्यान एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती आपल्याला दिल्याचं देशमुखांनी सांगितलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांवर हप्तेखोरीचा खळबळजनक आरोप केलाय। एका महिन्यात हप्त्याच्या माध्यमातून संभाजीनगर पोलीस हे जवळपास 60 ते 80 लाख रुपये कमवत असल्याचा आरोप देखील दानवेंनी केला। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं धाराशिव हे नाव वापरू नये असे आदेश दिलेत। जिल्ह्याच्या नामांतराची महसूल विभागाची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्यानं ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्याचा उल्लेख उस्मानाबादच करण्याचे आदेश दिले गेलेत। कोल्हापूर बाजार समिती निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना एकत्र आलेत। राष्ट्रवादीनं ठाकरे गटाला डावलल्यानंतर ठाकरे गटानं संघर्ष विसरत भाजप आणि शिवसेनेशी हातमिळवणी केलेली आहे। बाजार समितीच्या 18 जागांसाठी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गट आता रिंगणात उतरणार आहे। विदर्भातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। नागपूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातल्या पारवा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे श्री जगदंबा देवी संस्थांवरील सोलर लॅम्प, टीन शेड आणि झाडं उन्मळून पडल्यानं प्रचंड नुकसान झालंय। गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। सांगली शहरासह मिरजमध्ये अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। काही ठिकाणी गारपीट देखील झाली। भंडाऱ्यात अवकाळी पाऊस झाला आणि दरम्यान हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला असून पुढचे 4 दिवस पावसाचे संकेत दिलेत। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मेघगर्जनेसह तुफान पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अशक्य बनलं होतं। चाळीसगाव तालुक्यातल्या बहाळमध्ये चक्रीवादळानं आंब्याचं मोठं नुकसान झालंय। 2 दिवसावर अक्षय्य तृतीया असल्यानं व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय। जालन्यातल्या श्री क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिरासमोर उभारण्यात आलेल्या 51 फुटी धर्मध्वजावर अचानक वीज कोसळल्यानं हा ध्वज जमिनीवर कोसळला। तर काही ठिकाणी गारपीट झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं। मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटातल्या चौपदरीकरणाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावं यासाठी कंत्राटदार कंपनीनं येत्या 25 एप्रिल ते 2 मे एक आठवडा घाटातली वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे। रस्ता बंद करण्याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना यांचे लेखी आदेश दिले गेले।
गेले काही दिवस उन्हाचा तडाखा अंगाची लाही करतोय. प्राण्यांना देखील उन्हाच्या झळा बसतायत. त्यामुळे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उन्हापासून संरक्षण मिळावं यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी जनावरांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. वर्धा जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातली पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 43 वर पोहोचली आहे. या संख्येत मोठी वाढ होतीये. मोदी सरकारच्या काळात भारतीयांचं दरडोई उत्पन्न दुप्पट झालं असून देश आर्थिक प्रगतीकडे झेपावत असल्याचं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केलं. नंदुरबारमध्ये वंजारी समाजाच्या मेळाव्याला आलेल्या भागवत कराड यांनी भारताची आर्थिक भरारी इंग्लंडपेक्षाही वेगानं होत असल्याचं सांगत आपण भारताचे नागरिक सुदैवी असल्याचं म्हटलंय. बदलत्या हवामानामुळे आणि वातावरणामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हापूस आंबा काढणीच्या कामाला वेग आलाय. त्यामुळे बाजारातही आता हापूस आंब्याची आवक वाढतीये. एक दोन नव्हे तर तब्बल 33 वर्ष विना अपघात सुरक्षित सेवेबद्दल बीडमधल्या आष्टी आगारातले चालक किसन घोडके यांचा हिरो ऑन द रोड असा गौरव करण्यात आला. राज्यातल्या 42 चालकांचा नवी दिल्लीत गौरव करण्यात आला. आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपूरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना मोफत सेवा करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी मंदिर समितीकडे नाव नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. परभणीतल्या पालम तालुक्यात असलेल्या रावराजूर गावातल्या श्री नागेश्वर महाराजांची यात्रा संपन्न झाली. गेल्या 150 वर्षांपासून बैलगाड्या ओढण्याची परंपरा यावर्षी देखील पाळण्यात आली. यावेळेला गावकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. साताऱ्यात स्थानिक गुन्हे शाखेनं 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडनं 64 तोळे सोनं, 40,000 रुपयांची चांदी असा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. नांदेडच्या गारगव्हाण इथल्या जिल्हा परिषद शाळेत एका शिक्षकानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. शाळेतल्या महिला शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून अनिल चव्हाण यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. उसगाव इथल्या कृषी महाविद्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला धारदार शस्त्रानं वार करून एका युवकाचा खून करण्यात आलाय. गणेश संकपाळ असं या मृतकाचं नाव आहे. गांधीनगर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. बीडमध्ये पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेल्या लांडोराचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. जंगलातील पाणवठे आटल्यानं प्राणी आता मानवी वस्तीत येत आहेत आणि हा संघर्ष आता वाढत चालल्याचं दिसतंय. पुण्यातल्या रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात भंगाराला भीषण आग लागली. कडाक्याच्या उन्हात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते. कोपरगावात कॉलेजच्या विद्यार्थिनींना घेऊन जाणाऱ्या बस आणि डंपरचा अपघात झाला. अपघातानंतर डंपर चालक फरार झालाय. 8 ते 10 विद्यार्थिनी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गुजरात दंगल प्रकरणातल्या नरोडा पाटिया हत्याकांडातील प्रमुख आरोपी भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी तसंच विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह 69 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. अहमदाबादच्या विशेष कोर्टानं हा निर्णय दिलाय. आतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या हत्या प्रकरणाचा तपास न्यायालयीन आयोगामार्फत केला जातोय. त्या अंतर्गत दुपारी प्रयागराजमध्ये हा प्रसंग पुन्हा एकदा उभा करण्यात आला. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या जबाबानुसार हा प्रसंग जसाच्या तसा सादर करण्यात आला. समलिंगी विवाहांना भारतात कायदेशीर मान्यता मिळण्याच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. या दरम्यान चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजेच भारताच्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. समलिंगी संबंध हे एका वेळचं नातं नाही, तर आता हे नातं कायमस्वरूपी टिकणारं नातं असणार आहे. 69 वर्षांपूर्वीच्या स्पेशल मॅरेज ऍक्टच्या कक्षा रुंदावण्याचा विचार करणं यात काहीही चूक नाही, असं चंद्रचूड यांनी म्हटलंय. देशातलं ऍपलचं दुसरं रिटेल स्टोअर दिल्लीतल्या साकेतमध्ये सुरू करण्यात आलं. ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी या स्टोअरचं उद्घाटन केलं. यावेळेला टिम कुक यांनी हात जोडून लोकांचं स्वागत केलं. आसाम आणि अरुणाचल प्रदेश सरकारनं आंतरराज्य सीमा विवाद सोडवण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली आहे. यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही उपस्थिती होती. जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडामध्ये बर्फवृष्टी झालेली आहे. जिल्ह्यातल्या साधना पास इथं 3 ते 4 इंच इतकी बर्फवृष्टी झाली आहे.
स्पॉट। बदलती जीवनशैली आणि आहारातल्या बदलांनी भारतात मधुमेहाचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय आणि याच पार्श्वभूमीवर अमृतनोनी D+नं मधुमेहाशी संबंधित मानवी चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केलाय। अभिनेत्री भूमी पेडणेकरनं 1989च्या संग्रहातला ड्रेस परिधान केलाय। यामध्ये ती आणखी आकर्षक दिसतेय। या फोटोजमध्ये भूमी पेडणेकरनं ओल्ड फॅशन कलेक्शन मधले स्टनिंग ड्रेस परिधान केले। या फोटोजच्या कॅप्शनमध्ये भूमी पेडणेकरनं 1988 आणि 89च्या कलेक्शनमध्ये हा ड्रेस घातल्याची माहिती दिली आहे। अभिनेत्री मृणाल ठाकूरनं पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना तिच्या अदांनी घायाळ केलंय। तिचा हा मनमोहक अवतार तिच्या चाहत्यांच्या पसंतीला उतरलाय। तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय। जान्हवी कपूर आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर अपडेट्स देत असते। तिच्या या नव्या फोटोजची सगळीकडे चर्चा सुरू आहे। काजोल आणि अजय देवगणची मुलगी निसाचा आज वाढदिवस आहे। काजोलनं खास पोस्ट शेअर करत आपल्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सध्या सगळीकडेच IPLची धूम सुरू आहे। IPLचा 16वा हंगाम सध्या जोरदार सुरू आहे। बिग बॉस विनर MC स्टॅनलाही क्रिकेटची भुरळ पडलेली आहे। MC स्टॅननं चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। MC स्टॅननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सचिन तेंडुलकर सोबतचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। अभिनेता नानीचा बहुचर्चित दसरा हा सिनेमा लवकरच OTTवर झळकणार आहे। दसरा येत्या 27 एप्रिलपासून नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे। नेटफ्लिक्स इंडिया साऊथच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती देण्यात आलेली आहे। हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। दिग्दर्शक निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन झालं। त्या 74 वर्षांच्या होत्या। मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। काही दिवसांपूर्वी सलमान खाननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पांढऱ्या टी-शर्टमध्ये टेबलावर हात ठेवून एक फोटो शेअर केला होता। या फोटोमध्ये सलमान खाननं हातात घड्याळही घातल्याचं दिसलं। सध्या या घड्याळाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे, कारण या घड्याळाची किंमत जवळपास $57,200 म्हणजेच भारतीय रुपयानुसार 47 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जात आहे। अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते। नुकतंच रिंकूनं ज्योतिबाचं दर्शन घेतलं। सध्या तिचा या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। ज्योतिबाच्या नावानं चांग भलर, हे नाव तुझं मोठं देवा, कीर्ती तुझी भारी। प्रसिद्ध K-पॉप बँड ॲस्ट्रोचा सदस्य आणि K-पॉप स्टार मूनबिन त्याच्या दक्षिण कोरियातल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला। अवघ्या 25व्या वर्षी मूनबिनचं निधन झालंय। त्यानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय। आईच्या वाढदिवशीच मूनबिननं या जगाचा निरोप घेतलाय। पंचवीस मिनिटं 50 बातम्यांमध्ये वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। एक व्यक्तिरेखा तिने मेकअप मधून साकारली आहे। त्याचं कार्टून मधील बॅनर्स फार प्रसिद्ध झालेले आहेत। त्यामुळे या मेकअप आर्टिस्टनं गोरिल्लाज मधील एक व्यक्तिरेखा जी कार्टून मध्ये जशी दिसते तशीच्या तशी साकारलेली आहे। काही क्षणासाठी हे खरोखरच कार्टून कॅरेक्टर असल्याचं वाटतंय। सध्या सोशल मीडियावर एका मंकी मॅनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल। हा व्हिडिओ भारतातील असून एक व्यक्ती अगदी माकडाप्रमाणे भिंतीवर चढताना दिसतेय। हा व्हिडिओ एका पुरातन मंदिरातील असून या व्यक्तीचं वय साधारण 40च्या आसपास आहे। या वयातील माणसांना हाडांचे आजार, BP, डायबिटीस यासारखे आजार उद्भवतात। मात्र या वयातही ही व्यक्ती अगदी सहजतेनं भिंतीवर चढतेय। हे करत असताना तिथे उभी असलेली माणसं त्याला मंकी मॅन अशी हाक मारतायत।
आजकाल प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं जेणेकरून लोकांमध्ये तो चर्चेचा विषय होऊ शकेल. इतकंच नाही तर अनेक लोक प्रसिद्ध होण्यासाठी अशा गोष्टी करतात ज्याला पाहून विश्वास बसणं कठीण आहे. काही दिवसांपूर्वी अनोख्या स्टाईलनं शेंगदाणे, फळं आणि भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता अशाच एका अनोख्या भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून ग्राहक घाबरत असून त्याच्याकडे भाजी घ्यायला देखील जात नाही. भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त त्यांचे फोटो, मूर्ती आपल्या घरी आणि गाडीमध्ये ठेवत असल्याचं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. मात्र कराडमधील एका शिवभक्तानं महाराजांवरील असणारं प्रेम, भक्ती अनोख्या पद्धतीनं दाखवली आहे. हा युवक ऑटो रिक्षा चालक असून त्यानं आपल्या रिक्षावर महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीसह रायगडाची प्रतिकृती साकारलेली आहे. त्यामुळे कराडकरांना चालता फिरता रायगड पाहता येतो. या युवकानं दिवाळीत साकारणाऱ्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्याची सजावट केलेली आहे. या छत्रपती शिवाजी महाराज, मावळे, तोफ, घोडे तसंच ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतो. हा सुंदर किल्ला पाहून अनेक जण थक्क झालेले आहेत. संपूर्ण जगात संस्कृतीने आणि विविधतेनं नटलेला देश म्हणजे भारत. भारतात अनेक लोककला आहेत ज्या आपल्याला अजून माहिती देखील नाहीत. सध्या सोशल मीडियावर एका आजोबांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या आजोबांचं नाव आहे रामनाथ चौधरी. ते आपल्या अनोख्या कलेमुळे भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. हे आजोबा नाकाने बासरी वाजवतात. इतकंच नाही तर ते आपल्या लांबलचक मिशीमुळेही फार प्रसिद्ध आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांच्या मिशा दिसणार नाहीत कारण त्यांनी ते आपल्या फेट्यामध्ये बांधलेले आहेत. जगभरातून अनेक लोक हे मिशीवाले आजोबा आणि नाकातून बासरी वाजवण्याची त्यांची कला ऐकण्याकरता इथं येत असतात. दोस्तों, हमारे रामनाथ जी की कला हमारे देश में अलीकडे खूप कॉमन समस्या झालेली आहे. प्रत्येक 5 लोकांमध्ये 3 जण तरी केस गळणे, टक्कल पडणे अशा त्रासांनी वैतागलेले आहेत. त्यामुळे अनेकांना खूप कमी वयातच टक्कल पडतं. यामुळे टक्कल लपवण्याकरता बरेच जण त्यावर ट्रीटमेंट घेतात. अशाच एका टक्कल पडलेल्या व्यक्तीनं पैसे नसल्यामुळे जुगाड केलेला आहे. काही सेकंदात या व्यक्तीनं आपलं टक्कल झाकलं आणि तेही विक किंवा पावडर शिवाय. आता हे कसं शक्य झालं हे पाहण्याकरता हा व्हिडिओ बघा. आपल्या पाळीव प्राण्यांना वेगवेगळे कपडे घालण्याचं वेड सगळ्याच मालकांना असतं. कधी त्यांना फ्रॉक घातला जातो तर कधी सूट बुटात ते दिसतात. यासाठी मालक त्या प्राण्यांच्या आकारानुसार कपडे शिवून घेतात. पण सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओ चक्क कुत्र्यांना माणसांचेच कपडे घातले आहेत. अगदी जीन्स पासून टी-शर्ट, शर्ट, डंगरी ब्रेक नंतर आपण इतरही काही बातम्या पाहूया. सध्या सोशल मीडियावर एका मंकी मॅनचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडिओ एका पुरातन मंदिरातला असून या व्यक्तीचं वय साधारण 40च्या आसपास आहे. हे करत असताना तिथं उभी असलेली माणसं त्याला मंकी मॅन अशी हाकही मारतायत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त त्यांचे फोटो, मूर्ती आपल्या घरी किंवा गाडीत ठेवत असल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र कराडमधल्या एका शिवभक्तानं महाराजांवरील असणारं प्रेम, भक्ती अनोख्या पद्धतीनं दाखवलेली आहे. आणि यासोबतच 25 मिनिटं 50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपलं घर सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असावं असं प्रत्येकाला वाटतं. तसंच
निसर्गरम्य वातावरणातील घरांचा एक व्हिडिओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय, जे पाहून तुम्हालाही त्या ठिकाणी भेट द्यायची इच्छा होईल. चीनमधील चोंगकिंग इथं चक्क एका भल्या मोठ्या पुलावर वसाहत आहे. पुलाच्या खालून नदी वाहत असून आजूबाजूला उंच डोंगर रांग देखील आहे. हा पूल 400 मीटर लांबीचा असून त्यावर वसलेली ही वस्ती पर्यटकांकरता खास आकर्षण आहे. चेंगकिंग या डोंगराळ शहरात 13,000हून अधिक पूल आहेत. ज्या पुलांचा वापर होत नाही तशा अनेक पुलांचं रूपांतर आता पॉकेट पार्क, खेळाची मैदानं, करमणुकीची मैदानं, वॉकवे आणि वाहनतळांमध्ये करण्यात आलंय. पूल आणि रेल्वे वाहतूक ही या शहराची खास ओळख आहे. ही वस्ती खरोखरच पृथ्वीवर अस्तित्वात आहे का, असा प्रश्न युजर्सना पडलाय. जगातील सगळ्यात मंदगतीने चालणारा प्राणी कोण, असा प्रश्न विचारला तर तुमच्या मनात पहिलं कासवाचंच नाव येईल. पण मंडळी, कासवाला सुद्धा सशाच्या वेगाने पळताना तुम्ही पाहिलं आहे का? सध्या एका कासवानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. एक कासव रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा वेग कमी असल्याने रस्ता ओलांडण्यासाठी बराच वेळ लागत होता. अशा स्थितीत एका पोलिसाची नजर त्याच्यावर पडताच तो लगेच त्याच्या मदतीला धावला. मात्र पुढच्या क्षणी जे काही बघायला मिळालं ते थक्क करणारं होतं. पोलिसाला जवळ आल्याचं पाहून हळू चालत असलेल्या कासवानं चक्क सशाच्या वेगानं पळ घेतला. कदाचित त्या कासवाला अटक होण्याची भीती असेल म्हणून त्यानं पळ काढला असावा, अशा भन्नाट कमेंट्स या व्हिडिओवर येत आहेत. पाकिस्तानी यूट्यूबरचा एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पण हा व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या, तर काही युजर्स संतापलेत. शहावीर जाफरी नावाच्या यूट्यूबरनं आपल्या पत्नीसोबत एक व्हिडिओ तयार केलाय, जो घरगुती हिंसाचाराशी संबंधित होता. मात्र क्लिप पाहून लोक घाबरले. व्हायरल क्लिपमध्ये शहावीर आपल्या पत्नीचा उशीनं गळा दाबण्याचा प्रयत्न करतोय, पण पत्नी विरुद्ध दिशेने झोपल्यानं शहावीरनं तिचा गळा नाही तर पाय दाबला. तितक्यात पत्नी झोपेतून उठल्यानं त्याला सगळा प्रकार तिला समजला. हा मजेशीर व्हिडिओ आहे, हिंसाचाराशी संबंधित असल्याचं अनेकांनी मत नोंदवलंय. त्यामुळे शहावीर ट्रोल होतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मंडळी, डोंगराळ भागात फिरायला गेल्यावर अनेकदा माकडांकडून हल्ला होतो. पर्यटकांकडे असलेल्या वस्तूंकडे आकर्षित होऊन हे माकडं हल्ला करतात. कधी पर्यटकांचे गॉगल्स तर कधी टोप्या पळवतात. इतकंच नाही तर त्यांना खाण्याची वस्तू दिसली की त्यांचा कळपच पर्यटकांवर हल्ला करतो. अशाच एका माकडानं एका पर्यटकाचा टी शर्ट पळवला. त्या माकडानं बाहेर सुकत ठेवलेला टी शर्ट अगदी कपड्यांच्या क्लिपसह पळवला. इतकंच नाही तर त्याने तो टी शर्ट घालून तिथून पळ काढला. माकडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मंडळी,